राज्य पातळीमध्ये आपण जर पाहिलं तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा हा आपल्या साखर कारखानदारीचा आहे. जसं सहकारी साखर कारखानदारी आहे तशी आता खाजगी सुद्धा साखर कारखाने मोठ्या प्रमाणात उभे राहिले. काही असलं तर त्यामधून अर्थव्यवस्थेला गती आलेली आहे, रोजगार निर्माण झालेला आहे. ही काय सगळ्यांना मान्यच करावी लागेल. या साखर कारखानदारीतून काही हजार कोटी रुपये हे कर रूपानं केंद्र सरकार राज्य सरकारला दरवर्षी मिळत असतात. अर्थव्यवस्थेच्या जी गती आली त्यामधून सुद्धा उत्पन्न मिळत असतं. जीएसटीच्या रूपानं असेल, इन्कम टॅक्सच्या रूपानं असेल, ते उत्पन्न सुद्धा असतं. या सगळ्याचा विचार करता 10 वर्षामध्ये कधी कधी साखर कारखानदारी अडचणीत येत असते. त्यावेळेस सरकारनं त्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. विशेषतः आमचे जे कर्ज आहेत आता ते फेडू शकत नाहीत. एक तर ऊस उत्पादन कमी झालं, कारखाने फार कमी काळ चालले, कर्जाचे त्यांच्यावर भार मोठा आहे. त्यांचं एक पुनर्गठन करणं असेल, कमी व्याजाने कर्ज दिलासा देणं असेल, काही मदत करणाऱ्या काही योजना यापूर्वी घेतल्या तर तशा मदत करणं असेल, तिची जी आधारभूत किंमत आहे ती सुद्धा एक व्यवस्थित पद्धतीनं देणं, ह्या काही गोष्टी करणं, आता इथेनॉलची किंमत वाढवणं, या सगळे निर्णय हे तातडीनं घेणं आवश्यक आहे. माझं ते आता 3100 रुपये जी होतं पूर्वीची, त्याला आता 4000 रुपयापर्यंत नेलं पाहिजे. मिनिमम जो रेट देण्यात आला होता तो आता 4000 रुपयापर्यंत नेला तर शेतकऱ्याला काहीतरी साखर कारखाने देऊ शकतात, एक समाधानाच्या पर्यंत पोहोचण्याकरता पुढच्या काळामध्ये. आता ते 3100 रुपये, तर पुढच्या काळाकरता सुद्धा काही निर्णय हे घेतले पाहिजे. या वर्षाकरता सुद्धा जे गळीत झालं त्याकरता सुद्धा काही निर्णय घेणं आवश्यक आहे. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.